नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बरेच दिवसानंतर भेटत आहोत कारण आपल्याला सुट्टी मिळालेली आहे. कोरोना व्हायरस आल्यामुळं आपल्याला सुट्टी मिळालेली आहे, पण त्याचा एन्जॉय तसा करू नका. तुम्ही अभ्यासाच्या रूपानं त्याचा एन्जॉय करा. आणि मी सांगतोय तसं तुम्ही आज आपण 12वीचा सिलेबस स्टार्ट करणार आहोत. त्यामध्ये पहिला टॉपिक आहे क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स. हे त्याचं बोर्डाचं नाव आहे. आणि आपण NCERT प्रमाणे जर बघायचं म्हटलं तर इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन असं त्याचं नाव आहे. मग त्यामध्ये नीटसाठी साधारण ह्या टॉपिकवर 5 ते 7 क्वेश्चन्स असतात. मग साधारण 28 मार्कासाठी क्वेश्चन असतात. म्हणजे हा चांगला आणि महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यामध्ये बोर्डाचाही विचार केलेला आहे आणि CBSEचा पण विचार केलेला आहे. दोन्ही मिळून आपण नोट्स तयार केलेले आहेत. त्यामध्ये आता आपण सुरुवात करत आहोत. त्यामध्ये पहिला असणारा मुद्दा त्यातला क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स, म्हणजे अनुवंशिकतेची कशावर डिपेंड असणारी थिअरी, क्रोमोझोमवर डिपेंड असणारी थिअरी. म्हणजेच त्यामध्ये त्याचं हेडिंग काय मग दिलंय, क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. त्यामध्ये फर्स्ट पॉइंट, क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स स्टेट्स दॅट सटन अँड बोहेरी, म्हणजे क्रोमोझोमल थिअरी जी आहे इनहेरिटन्सची अनुवंशिकतेची ती डिपेंड आहे क्रोमोझोमवर. आणि ती मांडलेली कुणी आहे तर 2 त्यासाठी शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यामध्ये पहिल्याचं नाव आहे सटन आणि दुसऱ्याचं नाव आहे बोहेरी. या दोघांनी मिळून एकत्र बसून तयार केलेली जी थिअरी आहे ती क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. हे आपण पहिल्या पॉईंटमध्ये बघितलं. म्हणजे फर्स्ट पॉईंटमध्ये क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स स्टेट्स दॅट सटन अँड बोहेरी. सेकंड पॉइंट, chromosomal theory of inheritance is a genetics theory, means identifies chromosomes with the help of genetic material. क्रोमोझोमल थिअरीलाच आणखी काय म्हटलेलं आहे तर जिनेटिक्स थिअरी आहे. म्हणजे इनहेरिटन्सची अनुवंशिकतेची जी क्रोमोझोमल थिअरी आहे तिलाच जेनेटिक्स थिअरी म्हणतात. म्हणजे थोडक्यात ती डिपेंड आणखी कशावर आहे तर जिनेटिक्सवर आहे. का तर याचं रिझन आयडेंटिफायज ओळखतात काय, क्रोमोझोम्स विथ द हेल्प ऑफ जिनेटिक मटेरियल. म्हणजे क्रोमोझोम ओळखले जातात ते कशाच्या आधारावर, जिनेटिक मटेरियल जे काय आहे ते क्रोमोझोम मधलं त्याच्यावर. म्हणून हिला दुसऱ्या थिअरीचं नाव, हिचं नाव काय आहे तर जिनेटिक्स थिअरी. म्हणजे सेकंड पॉइंटमध्ये आपण काय सांगितलेलं आहे, क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स अनुवंशिकतेची जी क्रोमोझोमल थिअरी आहे इज जिनेटिक्स थिअरी, म्हणजेच तिला काय म्हणतात जिनेटिक्स थिअरी. आयडेंटिफायज ओळखलं जातं काय, क्रोमोझोम्स क्रोमोझोमला ओळखायचं काम केलं जातं कशाच्या साहाय्यानं, विथ द हेल्प ऑफ जिनेटिक मटेरियल. हा झाला सेकंड पॉइंट. नेक्स्ट थर्ड पॉइंट, इन धिस थिअरी स्टेट्स दॅट, इन धिस थिअरी स्टेट्स दॅट मीन्स क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. ह्या थिअरीत सटन आणि बोहेरीने या दोघांनी मिळून काय मांडलेलं आहे तर ऑल हेरिडिटरी कॅरेक्टर्स कॅरीड बाय गॅमिट्स, सगळे जे आपल्यामध्ये आलेले अनुवंशिकतेचे जे गुणधर्म असतात ते गॅमिट्स मार्फत वाहून नेण्याचं काम किंवा ट्रान्सफर करण्याचं काम केलं जातं. दॅट इज स्पर्म्स अँड एग्स. मग त्यामध्ये गॅमिट्स कोणते असतात तर स्पर्म आणि एग्स हे 2 गॅमिट्स असतात. sperms from male and eggs from female, and it is a link between parents and offsprings. आणि ही जी लिंक असते हेरिडिटरी कॅरेक्टर्स वाहून नेण्याची ही कुणामध्ये चालते तर पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग्स. म्हणजेच द हेरिडिटरी कॅरेक्टर्स आर ट्रान्समिटेड फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग, सो इट इज अ लिंक बिटवीन पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग्स. म्हणून ही लिंक कशाची आहे तर पॅरेंट्स म्हणजेच आपले असणारे जे काय असतील ते पूर्वज, किंवा आत्ता जर विचार केला तर आपले वडील आणि आपण, असा विचार केला तर पॅरेंट्स आणि ऑफस्प्रिंग्स यांच्यामध्ये वाहून नेण्याचं काम केलं जातं. म्हणजे हे कॅरेक्टर जे आलेले असतात अनुवंशिकतेचे हे पॅरेंट्स पासून आपल्यापर्यंत आलेले असतात. म्हणजे थर्ड पॉइंटमध्ये काय सांगितलेलं आहे, इन धिस थिअरी स्टेट्स दॅट, ह्या थिअरीत काय मांडलेलं आहे तर सटन आणि बोहेरीनं ऑल हेरिडिटरी कॅरेक्टर्स, सर्व जे अनुवंशिक गुणधर्म आहेत कॅरीड बाय गॅमिट्स, कोण कॅरी करत असतं तर गॅमिट्स. मग त्यामध्ये कोणते गॅमिट्स असतात
स्पर्म्स अँड एग्स. स्पर्म कुठून आलेले असतात विद्यार्थी मित्रांनो? तर स्पर्म आलेले असतात मेलमधून आणि एग्स कुठून आलेले असतात तर फिमेलमधून. अँड इट इज अ लिंक बिटवीन पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग्स. म्हणून ही लिंक कशाची आहे तर पॅरेंट्स आणि ऑफस्प्रिंगची. हा थर्ड पॉईंट आपण बघितला. नेक्स्ट फोर्थ पॉईंटमध्ये इन इच गॅमेट्स. इन इच गॅमेट्स म्हणजे स्पर्म आणि एग हे जे दोन गॅमेट्स आहेत त्या प्रत्येक गॅमेट्समध्ये काय असतं न्यूक्लियस. न्यूक्लियस कंटेन्स क्रोमोझोम्स. न्यूक्लियस असतो प्रत्येक गॅमेटमध्ये आणि तो जो न्यूक्लियस आहे तो कंटेन काय करत असतो तर क्रोमोझोम्स. अँड इट कॅरीज हेरेडिटरी कॅरेक्टर्स. आणि ते जे क्रोमोझोम्स असतात ते कॅरी काय करतात तर हेरेडिटरी कॅरेक्टर्स अनुवंशिकतेचे गुणधर्म कॅरीड केले जातात. ते काम कोण करतं तर स्पर्म आणि एग्ज करतात. म्हणजेच स्पर्म आलेले असतात मेलमधून आणि एग्ज आलेले असतात फिमेलमधून. त्यांच्यामध्ये असतो न्यूक्लियस आणि न्यूक्लियसमध्ये काय असतं तर क्रोमोझोम्स. आणि क्रोमोझोम्स काय कंटेन करतं तर हेरेडिटरी कॅरेक्टर्स अनुवंशिकतेचे गुणधर्म. म्हणजेच फोर्थ पॉईंटमध्ये आपण काय पाहिलं इन इच गॅमेट्स प्रत्येक गॅमेट्समध्ये म्हणजेच स्पर्म आणि एग न्यूक्लियस असतो. न्यूक्लियस कंटेन्स क्रोमोझोम्स अँड इट कॅरीज हेरेडिटरी कॅरेक्टर्स. नेक्स्ट पॉईंट पाहूया आपण फिफ्थ. इन सोमॅटिक ऑर बॉडी ऑर डिप्लॉइड सेल्स. सोमॅटिक सेल्सलाच काय म्हणतात तर बॉडी सेल्स. ते कसले असतात डिप्लॉइड सेल्स असतात. क्रोमोझोम्स प्रेझेंट इन अ पेअर. म्हणजे सोमॅटिक किंवा बॉडी सेल्समध्ये क्रोमोझोम जे असतात ते कसे प्रेझेंट असतात तर पेअरमध्ये प्रेझेंट असतात जोडीमध्ये. सिक्स्थ पॉईंट इन मिओसिस. मिओसिस तुम्हाला माहीतच आहे गेल्या वर्षी आपण 11वीमध्ये पाहिलेलेच आहे. मिओसिसची डेफिनेशन काय तर रिडक्शन सेल डिव्हिजन इज कॉल्ड ॲज मिओसिस. म्हणजे जिथं हाफ नंबर तयार होतो त्या हाफ नंबर तयार होण्याच्या ज्या प्रोसेसला काय म्हणतात मिओसिस. म्हणजे 2n डिवायडेड इंटू 1n अँड 1n. म्हणजे 2n डिवाइड होऊन 1n असे दोन सेपरेट तयार होतात. हे कशामध्ये मिओसिसमध्ये. होमोलोगस क्रोमोझोम्स फॉर्म्स पेअर. मिओसिस ज्यावेळी घडतं त्यावेळी होमोलोगस क्रोमोझोम्स ही टर्म आपण डेफिनेशन नंतर पाहणार आहोत. पण थोडक्यात सांगतो होमोलोगस म्हणजे सारखे असणारे क्रोमोझोम्स एकत्र येतात आणि तयार काय करतात पेअर जोडी तयार करतात. अँड सेपरेट इंडिपेंडंटली ड्युरिंग गॅमिट फॉर्मेशन. आणि ते जे तयार झालेली पेअर असते ती सेपरेट होते पण कोणत्या काळात तर ज्यावेळी गॅमिट फॉर्मेशन होतं. गॅमिट फॉर्मेशन म्हणजेच द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ गॅमिट्स. म्हणजेच गॅमिट फॉर्मेशनमध्ये काय होतं तर प्रोसेस एक घडते गॅमिट फॉर्मेशन. त्यामध्ये गॅमिट्स तयार होतात. कोणत्या गॅमिट्स मागाशी सांगितल्याप्रमाणे स्पर्म्स आणि एग्स अशी गॅमिट तयार होतात. आणि ज्यावेळी ते गॅमिट तयार होतात ते सेपरेट इंडिपेंडंटली ते वैयक्तिकरित्या सेपरेट होतात. त्यामध्ये नेक्स्ट पॉईंट सेवन्थ द युनियन ऑफ स्पर्म अँड एग रिस्टोर्स डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स ड्युरिंग फर्टिलायझेशन. आणि ज्यावेळी फर्टिलायझेशन चालतं फर्टिलायझेशन म्हणजेच काय द युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमिट इज कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन. म्हणजेच मेलकडून स्पर्म येतात फिमेलकडून एग येतं यांचं युनियन घडतं एकत्र येतात आणि दोघं एकत्र आल्यानंतर फर्टिलायझेशन घडतं फळधारणा. आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर एग जे असतं रिस्टोअर्स डिप्लॉइड नंबर. आणि तिथं तयार काय झालेला असतो तर डिप्लॉइड नंबर तयार झालेला असतो. म्हणजेच त्यामध्ये फर्टिलायझेशनचे डेफिनेशन काय आहे द युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमिट्स टू फॉर्म्स डिप्लॉइड नंबर. युनियन काय होतं तर मेल आणि फिमेल गॅमिट आणि तयार काय करतो तर डिप्लॉइड नंबर त्यालाच फर्टिलायझेशन म्हणतात. म्हणजे सेवन्थ पॉईंटमध्ये आपण काय पाहिलं द युनियन ऑफ स्पर्म अँड एग रिस्टोर्स डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स ड्युरिंग फर्टिलायझेशन. आता परत एकदा आपण थोडक्यामध्ये क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स पाहूया त्याचे असणारे मुद्दे. म्हणजेच अनुवंशिकतेची क्रोमोझोमवर डिपेंड असणारी थिअरी. फर्स्ट पॉईंट क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स स्टेट्स दॅट
सटन अँड बोव्हेरी. ही जी थेअरी आहे ती कोणी मांडलेली होती, तर त्यामध्ये 2 सायंटिस्टचं योगदान आहे, एक सटन आणि दुसरा बोव्हेरी. सेकंड पॉइंट, क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स इज जिनेटिक्स थिअरी. क्रोमोझोमल थिअरी जी आहे इनहेरिटन्सची ती कसली थिअरी आहे, तर जिनेटिक्सची थिअरी आहे. म्हणजेच डिपेंड ऑन जीन्स. आयडेंटिफायज क्रोमोझोम्स विथ द हेल्प ऑफ जेनेटिक मटेरियल. म्हणजे जे क्रोमोझोम्स असतात ते आयडेंटिफाय कशावर होतात, तर जेनेटिक मटेरियलवर. म्हणून हिला दुसरं नाव काय, जेनेटिक्स थेअरी. थर्ड पॉइंट, इन धिस थेअरी स्टेट्स दॅट. ह्या थेअरीत काय मांडलेलं आहे, ऑल हेरेडिटरी कॅरेक्टर्स कॅरेड बाय गॅमिट्स. सगळे जे अनुवंशिकतेचे गुणधर्म आहेत कॅरेड कशामार्फत होतात, गॅमिट्स मार्फत. दॅट इज स्पर्म्स अँड एग्स. त्यामध्ये कोणते गॅमेट असतात, स्पर्म्स फ्रॉम मेल अँड एग्स फ्रॉम फिमेल. अँड इट इज लिंक बिटवीन पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग. आणि ही जी लिंक आहे ती कुणामधली चालते, तर पॅरेंट्स आणि ऑफस्प्रिंग्समध्ये चालते. म्हणजेच ट्रान्समिशन ऑफ हेरेडिटरी कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. सो इट इज लिंक बिटवीन पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग्स. फोर्थ पॉइंट, इन ईच गॅमिट्स न्यूक्लियस कंटेन्स क्रोमोझोम्स अँड इट कॅरीज हेरेडिटरी कॅरेक्टर्स. प्रत्येक गॅमिट्समध्ये स्पर्म आणि एगमध्ये न्यूक्लियस असतो आणि तो न्यूक्लियस काय कंटेन करतो, तर क्रोमोझोम. अँड इट कॅरीज हेरेडिटरी कॅरेक्टर्स. म्हणजे क्रोमोझोम जे असतात ते काय कॅरी करतात, हेरेडिटरी अनुवंशिकतेचे गुणधर्म. फिफ्थ पॉइंट, इन सोमॅटिक ऑर बॉडी ऑर डिप्लॉइड सेल्स. सोमॅटिक सेल्सला बॉडी सेल्स म्हटले जातात. मग त्यामध्ये क्रोमोझोम्स प्रेझेंट इन अ पेअर. त्यांच्यामध्ये जे क्रोमोझोम्स असतात ते कसे असतात, पेअरमध्ये प्रेझेंट असतात. नंबर 6, इन मिओसिस होमोलोगस क्रोमोझोम्स फॉर्म्स अ पेअर. मिओसिसमध्ये होमोलोगस क्रोमोझोम जे असतात एकसारखे असणारे क्रोमोझोम्स फॉर्म्स काय करतात, पेअर. अँड सेपरेट इंडिपेंडेंटली ड्युरिंग गॅमिट फॉर्मेशन. आणि ते सेपरेट होतात पण कधी, ज्यावेळी गॅमिट फॉर्मेशन होतं. म्हणजेच द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ गॅमिट्स, त्यालाच काय म्हणतात, गॅमिट फॉर्मेशन. म्हणजे स्पर्म आणि एग तयार होणं. सेवन्थ पॉइंट, द युनियन ऑफ स्पर्म अँड एग रिस्टोअर्स डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स. म्हणजे स्पर्मचा जो युनियन झालेला असतं स्पर्म आणि एगचं, ते दोघं एकत्र येऊन रिस्टोअर काय करतात, तर डिप्लॉइड नंबर 1n 1n एकत्र येतो आणि 2n तयार होतो. पण तो कोणत्या काळात, ड्युरिंग फर्टिलायझेशन. हे आपण पहिला पॉइंट बघितलेला आहे, क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. सेकंड व्हिडिओमध्ये आपण पुढचा पॉइंट पाहू. तोपर्यंत आभारी.